TET परीक्षा 2025 क्वेश्चन सेट डी पेपर 2 यामधील विज्ञानाची संभाव्य उत्तरपत्रिका आपण तपासणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहा, केल्विन श्रेणीमध्ये 50 अंश फॅरेड तापमान किती असेल? तर याचं उत्तर आहे बघा, हे चुकलेलं बरं का, 283.15 के. खालीलपैकी कोणता जीव परपोषित आहे? तर याच्यामध्ये ह्याचं उत्तर आहे अगॅरिकस. मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणात काय कसं होतं? गुलाबी रंग, तर आम्लारी द्रावणात पिवळा रंग दाखवतो. खालील भौतिक राशींमध्ये कोणती सदिश राशी नाही? तर गतिज ऊर्जा ही सदिश राशी नाही. फुलांमध्ये पुमंग व जायांग दोन्ही असतील तर त्याला द्विलिंगी पुष्प असे म्हणतात. रुदरफोर्डच्या केंद्रकीय अणुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर हे चुकीचं आहे. परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी नसते, हे चुकीचं आहे. तर पोकळी असते असं पाहिजे होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा वाहनिक तारेतून क्ष अक्षाच्या धन दिशेत इलेक्ट्रॉनिक्स वाहतात तेव्हा त्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. तर हे आहे चुकीचे विधान. अणुकेंद्रकी पेशी व दृश्य केंद्रकी पेशी दोन्हीमध्ये 80S रायबोझोम असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुष्पेन पाण्यात सी आणि Mg चे क्लोराईड व सल्फेटचे क्षार असतात. माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतरण उत्सर्जनातून होते. त्यानंतरचा प्रश्न, अन्न साखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर 100 J ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या पोषण पातळीत किती ऊर्जा असेल? तर 1 J. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. तर टोमॅटो ॲस्कॉर्बिक आम्ल ही चुकीची जोडी आहे. चुंबकीय बलरेषा एकमेकास प्रतिकर्षित करतात, हे उत्तर बरोबर आहे. मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यांच्या भिंती सर्वात जाड असतात? तर डावे निलय यांच्या भिंती सर्वात जाड असतात. खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूंचा समावेश नाही? तर बेंझिन. त्यानंतरचा प्रश्न, जर विशिष्ट गुरुत्व, पदार्थांची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे PG, PS आणि PW असे दर्शवतात तर त्यातील संबंध PG गुणिले PW बरोबर PS. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते जीव मृत्यूजीवी पोषण दाखवतात? तर हे कवक आहे. स्तंभ 1 च्या संयुगाची स्तंभ 2 मधील त्यांच्या उपयोगांशी जोडी लावा. तर याचं उत्तर येते 2 बघा कसं. NaOH कपडे धुण्याच्या साबणांमध्ये उपयोग, KOH शॅम्पू, NH4OH खते तयार करण्यासाठी, MgOH2 काय आहे? आम्लविरोधी औषध आहे. म्हणून ही 2 नंबरची जोडी बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न पहा, खालील गतींपैकी कोणती वर्तुळाकार गती नाही? तर ही शिवनियंत्राची सुई ही वर्तुळाकार गती नाही, कारण घड्याळातील मिनिट काटा गोल फिरतो, गोल फिरणारे चक्र सुद्धा गोल फिरतो, फिरणारे पंखे सुद्धा गोल फिरतात, पण शिवनियंत्राची सुई अशी वर खाली फिरते, वर्तुळाकार फिरत नाही. लायकेनमध्ये कोणते 2 जीव एकत्रित राहतात? तर कवक आणि शैवाल हे एकत्र राहतात. वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून सिलिका काच तयार होते. स्क्रूचे वस्तुमान 1 किलोग्रॅम असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ 9.8 mm चा वर्ग आहे. स्क्रूने पृष्ठभागावर लावलेला दाब 10⁻⁴ Nm चा स्क्वेअर आहे. जीवाणू संदर्भात खालीलपैकी काय चुकीचे आहे? तर लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे, हे चुकीचं आहे. एखाद्या मूलद्रव्यातील Ma2A हा वस्तुमानांक व Z हा अणुअंक अनुक्रमे आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रतल आरशावर अपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 अंश कोन करते. परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोन किती असेल? तर 60 अंश असेल. खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूंच्या संसर्गाने होणारे आजार आहेत? तर हे मलेरिया, गालगुंड, पोलिओमायलिटिस.
ह्याचं जरा कन्फ्यूज झालं बघा मला, हे सुद्धा येऊ शकतं वाटायला. कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग ह्या दोन्हींपैकी एक आहे. तपासून पहा तुम्ही सुद्धा. BR2 कोणत्या रूपात आढळतो? BR2 कोणत्या रूपात आढळतो? लालसर तपकिरी द्रव रूपात आढळतो BR2. जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो, संपीडनाच्या येथे दाब वाढतो. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी यकृत असते. स्टेनलेस स्टीलमध्ये या धातूचे संमिश्र आहे. कोणत्या? केवळ FeCni आणि Cr या धातूचे मिश्रण आहे. अशा प्रकारे TET परीक्षा 2025 23 नोव्हेंबरला झालेल्या पेपरची विज्ञानाची संभाव्य उत्तरपत्रिका आपण तपासली आहे. आणि क्वेश्चन सेट होता D. तर सर्वांनी तपासून पहा. थँक्यू. धन्यवाद.